ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात, जेवण वगैरे पण मिळते का? निसर्गात अजून मस्त आणि एका दिवसामध्ये हा प्लॅन होऊ शकतो. टुरिस्ट स्पॉट झालेल्याचे हे फायदे असतात. हे बघा मस्त निसर्गाच्या ठिकाणी सनसेटच्या टाइमला इथे जबरदस्त व्ह्यू असतो. थोडी वर्दळ कमी असली ना की अजून बरं वाटतं. शांतता, थंडावा. पावसाळ्यामध्ये येण्याची हीच मजा असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता वाजल्यात सकाळचे 9 आणि आम्ही आहोत रत्नागिरीमधील भाटे या गावामध्ये. म्हणजे सकाळ सकाळ आम्ही घरातून निघालो आणि संपूर्ण दिवस फिरण्याचा प्लॅन आहे. आणि तसं पाहायला गेलं तर पावसाने पण आज विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपला दौरा आपला चांगला होऊ शकतो अशी आपण आशा बाळगूया. पण पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही. तर जास्तीत जास्त तुम्हाला गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिसणार आहेत. मग ते मंदिर असू दे, फिरण्याची ठिकाणं असू दे, नाही तर खाण्याच्या गोष्टी असू दे. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा बघा हा रस्ता समोरून येतो तो रत्नागिरीवरनं येतो आणि हा पुढे सर्व असा पावस वगैरे करत पावस, गावकडी, कशेळी, राजापूर या ठिकाणी जातो. इथून टर्न मारताना प्रत्येक जण गाडीतून दर्शन घेतो तो या श्री हरिविनायकाचं, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि इथे मी आल्याचं कारण म्हणजे नुकतंच याचा जीर्णोद्धार झालेला आहे. हे मंदिर आहे ते डोंगराच्या एकदम पायथ्याशी आहे आणि या भाटे समुद्र किनाऱ्याच्या कॉर्नरला आल्यावरती बरोबर समुद्राच्या बाजूलाच आहे. आणि आता पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे आपला प्रवास सुरू करणार आहोत. रत्नागिरीपासून हे ठिकाण फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे खूप पर्यटक इकडे भेट देत असतात. बाजूलाच भाटेचा बीच पण आहे आणि ह्या मंदिराचा पण नुकताच जीर्णोद्धार झालाय. मंदिर पण खूप मस्त वाटतंय आणि खूप भारी आहे. खूप लोक इथे येत असतात. हा, आणि जीर्णोद्धार करताना टॉयलेटची वगैरे पण सुविधा उपलब्ध झालेली आहे. हा, जेंट्स आणि लेडीज साठी महत्वाचं म्हणजे या ठिकाणी टॉयलेट पण आहे. आता आपण जाऊत दर्शनासाठी. हे बघा मस्त निसर्गाच्या ठिकाणी हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खूप मस्त वाटते. गणपती बाप्पा. तर हे बघा इथून ज्या गाड्या जात असतात ना, ते प्रत्येक वेळेला आम्ही येतो तेव्हा, प्रत्येक जण येतो तेव्हा या ठिकाणी जेव्हा गाडी टर्न घेते ना तेव्हा प्रत्येक जण आतून गाडीतून या गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतो. आणि हा, काय काय एसटी वाले वगैरे प्रत्येकाला सवय आहे या ठिकाणी हॉर्न वाजवायची, म्हणजे गणपती बाप्पा आमच्यावरती लक्ष ठेव. आणि अजून एक गोष्ट, आम्ही आलो तेव्हा मंदिर बंद होतं. नशिबात आज बाप्पाचं दर्शन आहे तर आता ओपन होतंय. हा चला. आणि आताच आपल्या अजून एक 70-80 दिवस राहिले आहेत आपल्या सर्वात आवडत्या उत्सवाला, गणेशोत्सव. चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. तर हे बघा आपण पहिलं जातोय मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या या गोमुखातून पाणी निघते तिकडे, आणि इथे आपण पाहू शकतो खालती मासे वगैरे ना भरपूर आहेत. झरा वाटतोय. तर या मंदिराचा आता नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे आणि हे मंदिर खूप सुंदररित्या बांधलेलं आहे. म्हणजे साऊथ साईडला वगैरे अशा प्रकारचे मंदिरं असतात. पूर्ण मार्बलचं आहे आणि भारी वाटते, खूप उंच आहे. चला आपण जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. खूप सुंदर वाटते या ठिकाणी आणि मंदिराचं काम ना एकदम जबरदस्त केलंय. मित्र टायमिंग काय असतो मंदिराचा? सकाळी 8:30ला ओपन होते. अच्छा. आणि नुकतंच त्याचं म्हणजे जीर्णोद्धार झालं ना आता एप्रिल 9 मेला. ओके, मस्त, एकदम जबरदस्त वाटते. एकदम जबरदस्त, म्हणजे असं वाटतं की कुठला तरी गणेशोत्सवाचा वगैरे सेट असतो ना गणपतीचा, तसा जबरदस्त. हे बघा आपण इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकतो, खूप मस्त आहे. आणि जी मूर्ती आहे ती पूर्वीचीच आहे, मूर्ती तीच आहे, फक्त मंदिराचा जीर्णोद्धार झाला. चला निघूया आपण या ठिकाणावर. चल मित्रा, थँक्यू. चला, खूप छान. तुम्ही जर इथे आलात, रत्नागिरीमध्ये आलात, तर रत्नागिरीपासून असलेल्या या 5 मिनिटावरती तुम्ही नक्की भेट द्या. तर आता आपण चाललो आहोत श्री बजरंगबलीच्या दर्शनासाठी. बजरंगबलीचा मी पर्सनली खूप मोठा भक्त आहे आणि बजरंगबलीचं मला हे लोकेशन मला पहिल्यांदा सर्वात जास्त आवडलं. म्हणजे इथे बजरंगबलीची मूर्ती आहे आणि बागच्या बाजूला हा अथांग असा समुद्र किनारा आहे. जय बजरंगबली. हा, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि लोकेशन पण बजरंगबलीला एक बाजूला समुद्र
आणि एक बाजूला हा गणपती बाप्पाचं मंदिर. भारी वाटतं, एक नंबर वाटतं. हा, प्रत्येकाने नक्की यावं असं मंदिर. पार्किंगला वगैरे पण जागा आहे इथे. हा, आणि इथे समुद्रावरती खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा आहे. तर चला आता आपण या ठिकाणावरून निघतोय. आपल्या दिवसाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली, खूप सुंदर. आता आपण जात आहोत पुढच्या स्पॉटला. तर हे बघा, आता आपण पोहोचलो आहोत आरेवारीच्या समुद्र किनाऱ्यावरती. म्हणजे आरेवारीचा समुद्र किनारा त्या बाजूला आहे आणि आपण इथून गणपतीपुळेच्या मार्गावरती जाणाऱ्या रस्त्याजवळ आहे. इकडून दाखवायचं म्हणजे इकडे ऍक्च्युली ना भरपूर सारे असे स्टॉल्स असतात. आता पावसाळा सुरुवात झाली त्याच्यामुळे थोडेसे कमी आहेत, पण मे महिन्यामध्ये इथे सर्व भरलेले असतात. आणि इथे बसून खाण्याची मजा म्हणजे ही. तरी पण गाड्या बघ किती लागल्या. हा, भरपूर लागलेले आहेत. आणि इथे आपण आता या ताईंकडे ऍक्च्युली मॅगीची ऑर्डर दिलेली आहे. मॅगी आपण खातोय. इथे विचार कर ना, इथे बसून संध्याकाळच्या टाइमला, सनसेटच्या टाइमला इथे जबरदस्त व्ह्यू असतो. हा बघा, हा इथून पुढे जाणारा रस्ता तो गणपतीपुळ्याला आहे. आणि एक नंबर व्ह्यू यार, एक नंबर. इथे येऊन खाण्याची मजा म्हणजे कधीही तुम्ही इथे एन्जॉयच करू शकतात, पण सर्वात भारी वाटते ते म्हणजे संध्याकाळी सनसेट टाइमला. आणि इथे झिप लाईनचं पण आहे पुढे. हा, आपण ते कधीच केलंय. केलं होतं. हा, बघितलं नसेल तर बघा. झिप लाईन आहे, इथून त्या कॉर्नरला त्या समुद्रावरती उतरते. पण हा नजारा आहे ना भाई, एक नंबर. हा, अर्धा तास लागत असेल. काय रत्नागिरीतून इथे यायला अर्धा तास. हा, आणि इथे येण्यासाठी एसटी पण आहे. आणि ते हे पण असतात, काय त्याला टमटम बोलतात. हा, टमटम पण असतात. आणि तुम्ही पर्सनल गाडी करून पण इथे येऊ शकतात. टायमिंग काय असतो दुकानाचं? किती वाजता ओपन होतं? 8:30, 9. आणि नंतर पावसाळ्यात पण चालूच राहणार की बंद असतं? चालूच असतं. आणि इथे बाजूला जेवण वगैरे पण मिळते काय? फक्त असं? मॅगी, बेल, केक. अच्छा, नाश्त्याचे सगळे आयटम. आम्ही नॉर्मल मॅगीच घेतली आहे 40ला ना. हा, 40ला, कारण माहिती नाही कांदा टोमॅटोची वगैरे कशी असेल. पण ही चांगली वाटते. नॉर्मल छानच असेल. आणि मॅगी खाण्याचा आनंद इथे ह्या अशा निसर्गात अजून मस्त. हा, या खायला. या खायला नाही लवकर का, ते वरती कावळे पण आहेत तिथे. अरे हा, बस तूच खाता. कशी आहे मॅगी? मॅगी तर भरपूर जणांची फेवरेटच असते, पण मॅगी लॉकडाऊन मध्ये एवढ्या मॅग्या खाल्ल्यात ना, म्हणजे मॅगीची पॅकेटच आणून ठेवली होती तेव्हा. म्हणजे भूक लागली की मॅगी, कारण कसं तेव्हा दुसरा ऑप्शन नव्हता. पण तशी बघायला तर चांगली पण नाही, कारण वेट गेन पण याच्याने होते. म्हणून मी शक्यतो खात नाही, पण खाल्ली तर मी ऐकत नाही. ही मॅगीची टेस्ट कशी आहे विचारते. प्लेन चांगलीच असते. भरपूर असतात वाटाणे बिटाणे टाकलेले, भाज्या टाकलेल्या असतात, पण मला प्लेन जास्त आवडते. 40 रुपये मॅगी आहे. भले 4 खाल्ले असत्या. चला आता आम्ही इथून निघतोय. टुरिस्ट स्पॉट झालेल्याचे हे फायदे असतात, म्हणजे स्थानिकांना रोजगार निर्मिती मिळते. म्हणजे खूप सारे स्टॉल्स वगैरे त्याच्या ह्याच्यातून त्यांना थोडेफार पैसे वगैरे मिळतात. हा, आणि पर्यटकांना पण अशा ठिकाणी खाण्याचा आनंद घ्यायला भेटतो. ठीक आहे. इथे ह्या साईडला नेवरे बीच आहे आणि तिथे पण वॉटर स्पोर्ट्स वगैरे असतात, पण पावसाळ्यात गोष्टी बंद असतात. पण तिथे आहे, तुम्ही कधी आलात पावसाळा सोडून व्यतिरिक्त तर तिथे पण आहे तुम्हाला. हा, आणि सर्व बीच इकडले चांगले पण आहेत. आणि हा रस्ता जातो इकडून गणपतीपुळ्याला. तर हे बघा, आता आपण थांबलो आहोत भंडारपुळेच्या समुद्रावरती, जो गणपतीपुळेच्या एक 2 किलोमीटर अगोदर असतो. आणि इथे जास्त कोणीच पर्यटक नसतो, त्याच्यामुळे शांत ठिकाण आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी थांबलो. कसं वाटलं इकडे? सुकून ना. हा, थोडी वर्दळ कमी असली ना की अजून बरं वाटतं. हा, गजबजलेलं एवढं छान नाही वाटत. तर आज आपली प्लॅनिंग न करता एक प्रकारे कोस्टल राईडच झाली. म्हणजे आपण भाट्यापासून सुरू केलं आणि एवढ्या पट्ट्यामध्ये ना खूप सारी म्हणजे बघण्यासारखी ठिकाण आहे. उदाहरणार्थ भाट्याचा समुद्र किनारा होता, त्याच्या थोडंसं अजून आपण आधी गेलो तर पावसचं मठ आहे, गणेशगुळेचा बीच आहे, गावकडीचा समुद्र किनारा आहे, पूर्णगडचा किल्ला आहे, देवगळी बीच आहे. आणि आपण या रूटला आलो तर रत्नागिरीमध्ये खूप सारे ठिकाण आहेत जे बघण्यासारखे आहेत.
त्याच्यानंतर पुढे आलो तर भरपूर चांगले चांगले बीच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आरेवारीचा बीच, नेवरेचा बीच, इथे भंडारपुळे बीच जिथे आपण आता आलो आहे. इथून आपण पुढे जाणार म्हणजे गणपतीपुळे पुढे. आपण गणपतीपुळे या व्हिडिओमध्ये जात नाही, थोडी घाई आहे इतर ठिकाणी पण जायचं आहे आपल्याला. पण गणपतीपुळेची व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेली आहे, तुम्ही जर ती पाहिली नसेल तर नक्की बघा. त्याच्यानंतर पुढे प्राचीन कोकण आहे, त्याच्या पुढे गेलं तर जयगड वगैरे असे भरपूर सारे ठिकाणी जे कोस्टल राईडवरती तुम्ही फिरू शकतात. आणि एका दिवसामध्ये हा प्लॅन होऊ शकतो. फिरण्यासाठी तुम्ही एसटी घेऊ शकतात, पर्सनल व्हेकल म्हणजे गावाला जर तुमची कोणची बाईक वगैरे असेल तर ती तुम्ही घेऊन फिरू शकतात, किंवा तुम्ही पर्सनल 4 व्हीलर गाडी वगैरे पण करू शकतात. आणि एका दिवसामध्ये हा प्लॅन नक्कीच होऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत इथे आलो. पुढचा प्लॅन माझे ठरलेले आहेत पण माहीत नाही कितपत पूर्ण होतील ते. तर इथे थोडासा थांबतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. तर हे बघा आपला आता दौरा पोहोचलेला आहे जय विनायक मंदिराजवळ. मुक्काम चाफेरी, पोस्ट जयगड आणि तालुका जिल्हा रत्नागिरी. इथून आपण जर जयगडवरनं आलो तर जयगडवरनं हे अंतर आहे ते 5 किलोमीटरचं आहे. आणि इथून जर आपण गणपतीपुळेच्या मार्गाने आलो तर इथून एक अंतर 15 किलोमीटरचं आहे. आणि इथे आजूबाजूला सर्व पार्किंगची बाहेरच्या साईडला व्यवस्था आहे. आता आपण जात आहोत जय विनायकाचं दर्शन घेण्यासाठी. किती भारी वाटतंय. मागे तुम्ही बघू शकता काय झाड आहेत, मस्तच वाटतंय, एक नंबर व्ह्यू आहे. हा, रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहेत आणि ते झाडीने ना पूर्ण वरचं जागा पॅक केलेली आहे. असं वाटतंय कुठल्या तरी सिनेमात वगैरे असतं ना हा, तसा रोड. जबरदस्त. आपण चाललो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. इथलं वातावरण आहे ना ते खूप शांततावालं वातावरण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये येण्याची हीच मजा असते, हिरवागार निसर्ग. चला, भरपूर लोक असतात ते मे महिन्यामध्ये येत असतात आंबा फणस खायला, तेही बरोबर आहे, पण ही मजा पण वेगळी असते शेवटी. छान वाटतंय, म्हणजे असं वाटतं की यावं एकदा तरी, म्हणजे लोकांचा एक दिवस स्पेंड होईल इथे यायचं झालं तर. हा, आजपर्यंत आपण अनेक गणपती बाप्पाच्या मंदिराचं दर्शन घेतलं होतं, पण असं गणपतीचं दर्शन आपण पहिल्यांदा घेणार आहे जे निसर्गाच्या सान्निध्यात आहे. आणि ऍक्च्युली जागा हे मंदिर आहे ते JSW कंपनीने बांधलं, म्हणजे जिंदाल कंपनीने. आणि या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. तुम्ही जर गणपतीपुळ्याला आलात तर गणपतीपुळेच्या पुढे या ठिकाणी नक्की भेट द्या. जवळपास खूप सारे पर्यटन क्षेत्र आहे, तुम्ही ते भेट देऊ शकता, जयगड सारखं वगैरे आहे. आता आपण जातो गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि प्रत्येक ठिकाणी बघतेय ना तर सगळे साफसफाई वाले कर्मचारी वगैरे आहेत. काय आहे, तलाव आहे वाटतं. हा, तिकडे मेसेज पण दिलाय आहे, तलावातील माशांना खाणं देणं सक्त मनाई आहे. वाव, मासे आणि कासवांशी मला पहिल्यापासून प्रेम आहे, हे बघा. आणि आता आपण जात आहोत मंदिरात. तर हे बघा JSWने हे जे श्री जय विनायक मंदिराचं बांधलेलं आहे त्याची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे 13 फेब्रुवारी 2013 मध्ये. आणि इथे आपण आता दर्शनासाठी चाललो आहोत. आजूबाजूला संपूर्ण हिरवागार असा निसर्ग आहे. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. इथे या बाजूला हे चप्पल स्टँड आहे, इथे आपण आपली चप्पल काढलेली आहे. आणि आता आपण पुढे जात आहोत. ज्यांना चालायला वगैरे येत नाही वगैरे जे काही असेल ते बघा या ठिकाणी झाडावर इथे मार्ग आहे आणि इथे या स्टेप्स आहेत. आणि समोर बघतोय आपण गणपती बाप्पाचं सुंदर असं देऊळ. हे मंदिर आपण बघतोय, हे मंदिर ॲक्च्युली पागोड्याच्या पद्धतीने बांधलेलं आहे. इथे अनेक जण फोटो वगैरे काढत असतात, आपली मेमरी साठवत असतात. आता आपण चालतो दर्शनासाठी. तेच बोललो, पागोडा पद्धतीचं. पण बघ ना, खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये येण्याची ही वेगळी मजा आहे. हा, हा, चला. हे बघा इथे उंदीर मामासाठी खास इथे घर बनलेलं आहे. तर हे बघा इथे आपण मंदिरामध्ये मूर्ती पाहतो. ही पंचधातूची मूर्ती आहे आणि या मूर्तीचं वजन आहे 700 किलो. 700 किलोची पंचधातूची मूर्ती. केवढी बाय ती, आणायला केवढंही लागलं असेल ना. गाभारा केवढा आहे ना. फुल शांतता, थंडावा आणि मूर्ती पण मस्त आहे, भारी आहे. हे बघ ना, त्यांच्या इथलं वरचं साईडचं बघ ना, किती छान वाटतंय. लोकेशन खरंच खूप भारी आहे. मंदिराच्या बाजूला सगळं जंगल आहे आणि त्याच्या पुढे बघा समुद्र दिसतोय. खूप भारी, या एकदा नक्की.
हनुमान बघ कसला शान मध्ये एकदम उभा आहे या ठिकाणी. त्या मंदिरापेक्षा हा हनुमान मला खूप आवडला. हा ती मूर्ती लहान होती ऍक्च्युली. मंदिरात पण हनुमान दिसला आपल्याला ह्या मंदिरात. हा म्हणजे सुरुवात आणि शेवट गणपती बाप्पा आणि बजरंग बली. हनुमान स्तोत्र बोल का. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी का पूर्ण कम्प्लीट करायचंय तिथपर्यंत ठेवणार आहे. याचा अर्थ तुला एक लाईनच्या पुढे येत नव्हतं. बोल बघू दुसरी लाईन बोल. वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंजना बळी प्राणदाता पुढचं नाही. सकळा उठव तुला येत नाही. उगाच काहीतरी बोलायचा. व्हिडिओ नाही येण्यात येण्यात येणार मान्य करायचं नाही तर नाही. असं डायरेक्ट बोलल्यावर असं कोण पण हेच होणार. येतं मला. मी एकदा तुम्हाला माझा व्हिडिओ करून प्रॉपर दाखवेन. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण सकाळच बाहेर निघालेलो आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणाला आपण भेट द्यायचं ठरवलं होतं. मी सकाळच्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये बोललो नाही कारण कसं कधी कधी आपण बोलणार मग ते प्लॅन फिसकटले तर मग उगाच नंतर मग ते आपण बरोबर नाही वाटत की आपण बोललो होतो. त्याच्यामुळे मी सकाळी सांगितलं नाही की कुठे चाललं वगैरे. आपण सुरुवात केली होती भाट्यापासून म्हणजे भाट्याच्या गणपतीपासून ते आपण जयगडच्या जयविनायकपर्यंत येऊन थांबलो. म्हणजे सुरुवात आणि शेवट आपण गणपती बाप्पाच्या मंदिरापासून केली. दोन्ही मंदिरं एकदम सुंदर होती. वेगळ्या वेगळ्या पद्धतीची होती. त्या पूर्ण डिस्टन्समध्ये पावसाळा असल्यामुळे हिरवागार निसर्ग होता. खूप मस्त वाटलं. म्हणजे ॲक्च्युली ट्रॅव्हल करताना हेच जर ट्रॅव्हल आपण उन्हाळ्यामध्ये असतो ना तर आपले नाके नऊ झाली असती आणि घामाच्या एकदम धारा वाहिले असते. तर एकदम मस्त वाटलं. थंडगार वातावरण आहे कोकणामध्ये एकदम आणि आजूबाजूला आपण बघू शकतो संपूर्ण हिरवागार वाटते. तर जास्तीत जास्त या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हा मंदिराचा जो टायमिंग आहे जयविनायकचा ते सकाळी 7 वाजता आहे. 7:30 ना. 7 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत. अच्छा तर तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्की भेट द्या. असे भरपूर लोक असतात जे गणपतीपुळ्यापर्यंत भेट देतात पण गणपतीपुळ्यापासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती शांत ठिकाणी सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर इथे तुम्ही नक्की भेट द्या. हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा म्हणजे माझं पचकं करायचं. चला बाय बाय.